फायर एक्सटिंग्विशर दिलेला आहे तो ABC टाईपचा दिलेला आहे. बरं, हे म्हणजे काय असतं, सॉलिड पण काय आहे ना, इथं लिहिलेलं आहे वूड पेपर फायबर. वूड पेपर फायबर व्यतिरिक्त अजून काय सॉलिड असेल बरं. ठीक आहे. बी दिलेलं आहे. बी म्हणजे काय, लिक्विड फायर. लिक्विड फायरमध्ये तुमच्या घरात ऑइल असणार, तुम्ही काही केमिकल ठेवलं असेल ते, दुसरं काय लिक्विड असेल किंवा फायरसाठी पण आपली ज्याला लिक्विड फायर म्हणतात. सी म्हणजे इलेक्ट्रिक फायर असतो आणि गॅसेस फायर असतो. आता गॅसेस फायरमध्ये तुम्ही म्हणा की आमच्या गॅसला तर आग लागली ते नाही यूज करायचं. काय होणार, त्याला क्लोज करावं. तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, ते ओला गोणी करतात, ते टाकतात. हे गॅसेस फायर कुठं यूज करतात, ज्याला नॉर्मली गॅस ओपन आहे क्लोजमध्ये, तिथं आग लागलेली त्यासाठी. डायरेक्ट तुम्ही सिलेंडरला वरती मारायला गेला तर कधीच भिजणार नाही, कारण ही पावडर तिथं स्टक होणार पॉसिबल नाही त्या वॉलपासून. आणि या पावडरचं कसं असतं की याच्यामध्ये पावडर आहे ती पूर्ण एका ठिकाणी मारली आहे तर ती क्लोज करते पूर्ण. तुम्ही सरफेस जेवढा तिथं क्लोज करणार आहे, जर ती क्लोज झाली तर ऑक्सिजन लेवल कटआउट होणार आणि ती आग निघणार. पण सिलेंडरला जर वरती नोजल असतो, त्याला आग लागली असेल तर तुम्ही किती पावडर मारून ती स्टक नाही होणार त्याला. मग तुम्हाला ते ओलं करून काहीतरी कपडा मारून या त्याच्यावर उलटी बादली ठेवली तरी पण आग होऊ शकतो. ह्या दोन गोष्टी आहेत. तुम्ही मला की सरांनी सांगितलं आहे कोणत्या सिलेंडरला लागले कंटिन्यू 10 सिलेंडर पण फायर एक्सटिंग्विशर वापरणे तरी आग नाही होणार, त्याला क्लोज करणे गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगतो गॅसेस फायर लिहिल्यामुळे ते वेगळी गॅसेस फायर असतो आणि घरच्या सिलेंडरचं वेगळं फायर. तुम्ही इलेक्ट्रिकसाठी पण हा यूज करू शकता, सॉलिडसाठी पण यूज करू शकता, त्या लिक्विड फायर कुठला असेल त्यासाठी यूज करू शकता. दुसरे टाईप्स असतात, CO2 असतात, फोम टाईपचे असतात, जे आपल्या इंडस्ट्री लेवललाच येतात. CO2 हा आपण जर तुमचा सर्व्हर सिस्टम तिथं नाहीच आहे, जर कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलमध्ये सर्व्हर सिस्टम असतात तिथं क्लीन एजंट असतात. क्लीन एजंट हा पण ABC टाईपचाच असतो, पण तो महाग असतो. ते नॉर्मली तो एक रिफिल त्याचं 2000-2500 असतो. म्हणजे 400 ते 500 रुपये रिफिल असतो, त्याची 2500 ते. पण तो सर्व्हर सिस्टमला वापरतो कारण ते वॉलेटाईल असतो एजंट. तो मारल्यानंतर तो काय की सर्व्हर सिस्टमला प्रत्येक पार्ट असतो. जर एका सर्व्हर सिस्टमला डॅमेज झालं, तुम्ही जर पावडर जर मारली तर बाजूच्या सर्किटला पण डॅमेज करू शकतो. मग अशावर वॉलेटाईलवाले सिलेंडर वापरतो. मग वॉलेटाईलवाले कुठले, एक तर CO2 आहे म्हणजे क्लीन एजंट आहे, हे दोघांतलं कुठलं तरी वापरतात. दुसरं एक फोम टाईपचं असतं, हेवी टाईप. हे फोम टाईपचे कुठं यूज करतात, जास्त करून केमिकल इंडस्ट्री. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी पेट्रोलियमला एवढे मोठे सिलेंडर ठेवलेत बघा 50 लिटरचे, ते फोम टाईपचे सिलेंडर. दुसरे पण ठेवलेले असतात, ABC पण ठेवलेले असतात, एक फोम टाईपचं पण ठेवलेलं असतं. तो लिटरमध्ये कन्सिडर केला जातो का, त्याच्यामध्ये पाणी आणि केमिकल असतं जे फोम रेडी करतो, त्यासाठी ते केमिकलसाठी यूज करतो, लिक्विड फायरसाठी. ठीक आहे, आपल्याकडे जो दिला आहे तो ABC दिला आहे, कारण की आपल्याकडे सगळ्याच आहे, लिक्विड पण आहे, सॉलिड पण आहे, गॅसेस पण आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फायर पण आहे. मॅक्झिमम आपल्याकडे इलेक्ट्रिक फायर आणि गॅसेस फायरवर आपल्या पार्क झाल्यानंतर हे वापरू शकतो. बाहेर पॅसेजमध्ये वगैरे डायरेक्ट पण इलेक्ट्रिक पार्कला असू द्या, तसं व्हेहिकलला पण काय इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटची आग लागली असेल म्हणजे डायरेक्टली यूज करा.